तर श्री गणेश सगळ्यांना. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, पहिली ती व्हिडिओ बघा तुम्ही सगळे. बीडच्या केस तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बीडवरून बँकॉकला गेलेल्या एका तरुणासोबत भयंकर प्रकार घडलाय. संबंधित तरुण उच्च पगाराच्या नोकरीसाठी बँकॉकला गेला होता. मात्र नोकरी देणाऱ्या एजंटने त्याला गोल्डन ट्रायंगल परिसरात नेऊन डांबून ठेवलं. काय झालं मला? इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे. एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरी बसलो होतो, मला व्हॉट्सअपला मेसेज आला असं काम आहे म्हणून. हॉटेलमध्ये काम आहे, अॅनिमेशन डिझायनर आहे ना मी, सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम आहे. म्हणजे थायलंडमध्ये बँकॉकला हे केलं. बँकॉकला आलो मी. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आली नाही. गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे एक गोष्टी काढून ठेवलं. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमारमध्ये आणलं. आणि म्यानमारमध्ये आणून इथं आणून काम करून घेतात. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. असं काम जर नाही केलं आणि त्याचं जेव्हा देत नाही तर करंट देतात. तर सगळ्यांनाच वाटतं आपण जास्त पैसे कमवले पाहिजे, त्यासाठी आपण आउट ऑफ कंट्री गेलो पाहिजे. आणि भावना सगळ्या गोष्टी खरे, पण जे एजंट लोक असतात मध्ये, आपण कोणावर पण असा ट्रस्ट नाही केला पाहिजे. आणि आपण कोणावरती पण भरोसा करतो, कोणत्या गोष्टीवरती भरोसा नाही केला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही बातमी बघितली, याच्यातले 700 जण आहे आपले भारताचे आणि महाराष्ट्रातले 25 जण आहे. तर हे सगळे अटकले तिथं. त्यांच्याकडून इलेक्ट्रिक शॉक देऊन काम करून घेत आहे आणि 18 तास काम करून घेत आहे. तर खूप अवघड परिस्थिती. तर थायलंड आणि म्यानमारच्या या सीमेवर त्यांना डांबून ठेवलंय. तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की आपले जेवढे भारतीय अटकले आहे तर तेवढ्या सगळ्यांना तुम्ही सुखरूप परत घेऊन या. आणि ही जी व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. सगळ्या पोरांपर्यंत पोहोचवा, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा की अशा स्कॅममध्ये कुणी अटकलं नाही पाहिजे. आणि खरंच आपण खूप प्रयत्न करतो, बाहेर यायचं, एजंट बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. तर खरं सांगतो की विजंटवरती असा भरोसा ठेवू नका, कोणावरती असा विश्वास ठेवू नका. या असे स्कॅम होत्या. आणि आपण आपल्या घरच्यांना एकूण ते एक असतो किंवा सगळ्या गोष्टी खऱ्या आहे घरच्यांच्या. आपण परिस्थिती चेंज करायला, आपली स्वतःची जी आपली परिस्थिती आहे घरची, आपली स्वतःची लाईफ चेंज करण्यासाठी, 2 रुपये जास्त कमावण्यासाठी आपण कोणावर पण विश्वास ठेवतो. कोणती पण ॲडव्हर्टाईज बघतो, त्या ॲडव्हर्टाईजवर आपण विश्वास ठेवतो आणि बाहेर जाण्यासाठी आपण त्यांना पैसे देतो किंवा त्या असं म्हणतात की तिकडे आल्यावर पैशाच्या स्कॅममध्ये फसतो. तर माझी सगळ्यांना विनंती, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ दिसतंय स्कॅममध्ये त्या एजंटने त्यांना फसवलंय. कोणी पण कोणावर विश्वास नका ठेवू आणि एजंटवर पण विश्वास नका ठेवू. तर ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी सगळ्यांपर्यंत शेअर करा.